सध्या भाजपचे नेते किरीट सोमय्या बोलतात. आपण थेट जाऊया. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनाकार महामानव यांचा स्मृती दिन, न्यायालयीन व्यवस्था बाबासाहेबांनी आपल्याला दिली. त्यांचा विश्वास नसेल, आमचा न्याय व्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे। संजय राउत ने कहा कि एक ही पार्टी के लोगों को मतलब न्याय व्यवस्था पे सवाल उठाया है, क्या कहना चाहते हैं? आज डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जिन्होंने हमें संविधान दिया, उनका स्मृति दिन है. मैं उनका अभिवादन करता हूं. और डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी ने जो न्याय व्यवस्था दी है, उसमें हमारा भारतीय जनता पार्टी का संपूर्ण विश्वास है. सर, आपको कोर्ट की तरफ से जो राहत मिली है, उसके बाद आपको स्टेटमेंट रिकॉर्ड करने के लिए जाना है 18 से, जो टाइमिंग दी है उसको क्या कहना चाहेंगे? हम जो कह रहे थे वही वापस दोहराएंगे, क्योंकि न्यायालय ने भी वही बात कही है. 58 करोड़ का आंकड़ा आया कहां से? अब जो न्यायालय में मेरे वकील ने जो बात कही, इज इट अ सेटिंग? एक दिन पहले उद्धव ठाकरे के प्रवक्ता पत्रकार वार्ता लेते हैं, 58 करोड़ अचानक 10 साल के बाद में आंकड़ा रखते हैं, और तुरंत दूसरे दिन पुलिस एफआईआर दर्ज करती है, 420 प्रेस नोट निकालते हैं किरीट सोमय्या का 58 करोड़ का घोटाला. मैं 10 दिन से मांग रहा हूं, राउत साहब एक कागज तो दिखाओ. उद्धव ठाकरे जी, कहां पैसे इकट्ठे हुए 58 करोड़ कहां से लाए 10 साल के बाद में? वास्तव में संजय राउत ने, यानी उद्धव ठाकरे ने गए 10 दिन में ऐसे गए 3 महीने में ऐसी 10 नौटंकी की. जब जब ठाकरे जी का कोई मंत्री नेता की प्रॉपर्टी अटैच हुई, घोटाला बाहर आया कि किरीट सोमय्या ने 7,500 करोड़ अमित शाह को दिए. बोलना भूल गया, एक कागज नहीं, कुछ नहीं. प्रधानमंत्री जी को इतना बड़ा पत्र लिखा, 4 ईडी ऑफिसर और किरीट सोमय्या घोटाला करते हैं. एसआईडी बिठाई उद्धव ठाकरे ने, आज 2.5 महीने हो गए, कुछ नहीं हुआ. उन्होंने कहा कि किरीट सोमय्या के वसई की बेटे की कंपनी में 426 करोड़ वाधवान ने डाले, कुछ नहीं. पालघर की उसकी सोमय्या कंपनी में 260 करोड़ ईडी ने डाले, कुछ नहीं. राकेश वाधवान पार्टनर है, कुछ भी नहीं. जू का 100 करोड़ का जमीन घोटाला, पवई का एसआरए 433 पीएपी का घोटाला. तो इस प्रकार से 1 डजन घोटाले. क्या उद्धव ठाकरे को यह लगता है क्या ऐसा पत्थर मारने का, आगे निकल जाने का? तो अब उनको 58 करोड़ का हिस्सा देना पड़ेगा. किरीटजी, तुम्ही होमवर्कसाठी नॉट रिचेबल झाला असं म्हणालात आणि आता पुन्हा मुंबईत परतलेला आहात. त्याच आत्मविश्वासाने आता पुन्हा घोटाळे बाहेर काढताय. कुणाचा नंबर आहे? आता की नॉट रिचेबल हे काही व्यक्तींसाठी असेल, बाकी मी व्यवस्थित काम करत होतो. आणि उद्या त्याचा एक नमुना आपल्याला बघायला मिळेल. महाराष्ट्राच्या जनतेला प्रॉमिस करतो मी, उद्या ठाकरे सरकारचा आणखीन एक घोटाळा मी जनतेसमोर ठेवणार आहे. सर, आपकी जब एंटीसिपेटरी बेल रिजेक्ट हुई थी, उसके बाद आप ये कहा गया होम डिपार्टमेंट की तरफ से कि आप नॉट रीचेबल हैं, आपका कोई अता पता नहीं है, और संजय राउत की तरफ से बयान आया कि आपके खिलाफ लुकआउट नोटिस निकालना चाहिए. इस तरह से क्या कहना चाहिए? ये संजय राउत, उद्धव ठाकरे इस प्रकार की नौटंकी करने में माहिर है. संजय राउत तीसरे समन के बाद गए थे ईडी के पास. समन्स आता है, उसको कोई वारंट नहीं कहते. संजय राउत 2.5 महीने के बाद गए थे. मुझे छोड़ो, उनको कहो संजय उद्धव ठाकरे को हिम्मत है तो जवाब दे. 1 डजन नेताओं की प्रॉपर्टी 13 लोगों की अटैच हो गई घोटाले में, और कोर्ट ने उसके ऊपर रबर स्टैंप लगाया. ये पहली ऐसी महाराष्ट्र में या हिंदुस्तान में पहली कोई राज्य सरकार है कि घोटाले पे घोटाले पे घोटाले, जनते के पैसा लूटना. उद्धव ठाकरेचा मेहुणा श्रीधर पाटणकरची प्रॉपर्टी जप्त झाली. नवाब मलिक स्वतःही जप्त झाले, त्यांची पण प्रॉपर्टी जप्त झाली.
संजय राऊतची प्रॉपर्टी जप्त झाली, अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, भावना गवली, आनंद अडसूळ, अजित पवार, यशवंत यादव, अभी तो और अनेकों की होने जा रही होगी क्योंकि घोटाले का पैसा बाहर आया है। हसन मुश्रीफ, अनिल परब, सुजीत पाटकर, सदानंद कदम, घोटाळेबाज सरकारचा ह्याच्यापेक्षा आणखीन काय मोठा पुरावा पाहिजे? सर, ये कहा जा रहा है सरकार की तरफ से महाराष्ट्र में कि ये सब जो अटैच हो रहा है और ये सब ईडी की कार्रवाई, ये महाराष्ट्र सरकार को अस्थिर करने के लिए ये सब किया जा रहा है, क्या कहना चाहते हैं? स्वाभाविक है, देखो जो माफिया है, माफिया सरदार है, उनके जो माफिया नेता जो लूट रहे हैं वो लूट जनता के सामने आ रही है और एक के बाद एक के ऊपर कार्रवाई हो रही है, तो उनको डर लगना तो स्वाभाविक आहे। मी रिपीट करतो की मी जी नावं वाचली, आता हे घोटाळे सिद्ध झालंय, कोर्टाने मान्यता दिली। आज पण बघा परमवीर सिंगाच्या विरुद्धचे सगळे केसेस सीबीआय कडे गेले ना, तर म्हणून हे जे घोटाळेबाज आहेत त्यांचा घोटाळा सिद्ध होऊन त्यांचा प्रॉपर्टी जप्त होत आहेत। शरद पवार, उद्धव ठाकरे, अनिल देशमुखसाठी 10 वेळा वर खाली गेले कोर्टात, पण घोटाळा होता म्हणून प्रॉपर्टी तर जप्त झालीच ना। 18 ते 21 या दिवसांमध्ये तुम्हाला इकॉनॉमिक ऑफेन्स विंगच्या कार्यालयामध्ये चौकशी कामी हजर राहण्यास सांगितले कोर्टाने, तुम्ही जाणार आहात का? मागे पण गेलो होतो आमचे प्रतिनिधी, नियमाप्रमाणे तुम्ही किंवा तुमचे वकील जाऊ शकतात। काल पण माझा प्रतिनिधींनी 100 पानी पुराव्यासह माझं निवेदन स्टेटमेंट पोलिसांना दिलं। आम्ही कोर्टात आणि जी तपास यंत्रणा आहे त्यांना रिस्पेक्ट देतच आहोत। मी फुल डिटेलमध्ये त्यांना स्टेटमेंट दिलेले आहेत, पुरावे सह दिलेले आहेत की विक्रांत अभियान किरीट सोमय्यांनी 1997-98 पासून सुरू केलं। विक्रांत बचाव डॉक्टर नीतू मांडके, किरण पैंगणकरनी ही मूवमेंट चालू केली, अभियान बाळासाहेब ठाकरेंनी आशीर्वाद दिले। तत्कालीन भाजप सेना महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडेंनी यासाठी 40-42 कोटी राज्य सरकार देण्यास तयारी दर्शवली। त्यानंतर केंद्राचे संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस, भांडुपला मोठी निबंध स्पर्धा मी घेतली होती, 42,000 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता 2003 मध्ये, ते स्वतः आले होते। पार्लमेंट असो, विधानसभा असो, अनेक वेळा हा मुद्दा मी उपस्थित केला होता। त्याचा भाग म्हणून चर्चगेट स्टेशनवर एक टोकन सिंबॉलिक, अरे असे सिंबॉलिक कार्यक्रम प्रत्येक पार्टी अनेक वेळा करतात, आणि ते केल्यानंतर राजभवनात हे पैसे पाठवले, त्याची चिठ्ठी आहे, पत्र आहे, मी राज्यपालांना भेटलोय, हे पुरावे आहेत। नॉट ओनली दॅट, 10 डिसेंबर 2013ला कार्यक्रम झाला, 13 डिसेंबरला मी राज्यपालांना भेटलो, 17 डिसेंबर 2013ला भारतीय जनता पक्ष शिवसेनेचा प्रतिनिधी मंडळ गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपतींना भेट, त्यांना पण हे आम्ही सांगितलं की मुंबई महापालिकेत शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्षांनी घोषित केलं महापालिका पण पैसे द्यायला तयार आहे। आम्ही सांगितलं, आम्ही एक टोकन कार्यक्रम केला। त्यानंतर 2014 मध्ये ज्यावेळी मोदीजींनी चार्ज घेतलं, विक्रांत वाचवण्यासाठी रिपोर्ट मागवला, तर 15 वर्षात ते सगळं चढलं गेलं होतं, खराब झालं होतं, हलवता येणार नाही, म्हणून तो प्रकल्प विक्रांत म्युझियम बनवता आला नाही। त्याचा आज पण आम्हाला दुःखाने खंत आहे। पण एक फोटो आपण जर पाहिला, प्रणब मुखर्जी जे माजी राष्ट्रपती होते त्यांच्यासोबतचा सध्या व्हायरल होता, तुमच्या वकिलांनी काल दाखवला होता, ज्यात तुम्ही आणि संजय राऊत हे दोघं त्यामध्ये दिसत आहेत। तर या फोटोला दाखवण्यामागचा नेमका उद्देश काय, काय त्यामागची स्टोरी काय? 1997-98 मध्ये नीतू मांडके, किरणकर पैंगणकर माझ्याकडे आले, मी आमदार होतो, मुंबई भाजपचा अध्यक्ष होतो, मी त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंची पण भेट घेतली होती, त्यांनीही घेतली होती। तर बाळासाहेबांनी सांगितलं हे वाचवलं पाहिजे। तर ही मोहीम जो आहे, अभियान, हे तेव्हापासून सुरू झालं होतं, आणि त्यात मी पहिलंच सांगितलं मुख्यमंत्री मनोहर जोशींनी पहिला पुढाकार समर्थन दिलं होतं। मुद्दा असा आहे, रिपब्लिकन पार्टीने समर्थन केलं होतं, देशाच्या अनेक संस्थांनी समर्थन दिलं होतं। त्याचा भाग म्हणून 17 डिसेंबरला राष्ट्रपतींना आम्ही भेटलो, त्यावेळी पण ही घटना मी चर्चगेट स्टेशनची सांगितली होती,
11-12 हजार रुपये गोळा झाले होते, आम्ही पाठवले होते. आता प्रकारचे अनेक कार्यक्रम होते. आता त्याची पावती कुठे राहिली मिळाली 9 वर्षानंतर तेवढं लक्षात येत नाही. मुद्दा तो आज तो नाही आहे. संजय राऊतने पत्रकार परिषद उद्धव ठाकरेच्या सांगण्याप्रमाणे घ्यावी, 58 करोडचा आकडा द्यावा. किरीट सोमय्याने 4 बिल्डरच्या थ्रू मनी लॉन्ड्रिंग केले, संजय राऊतने सांगितलं. किरीट सोमय्याचा मुलगा नील सोमय्याचा खात्यात हे पैसे जमा झाले पीएमसीच्या मार्फत, हे संजय राऊतने सांगितलेलं आहे. 11,500 रुपये नाही. आणि ते त्यानंतर पोलीस FIR मध्ये लिहिते. तक्रारदाराला सकाळची बातमी होती म्हणून रात्री 1 वाजून 4 मिनिटाला 420 लावणं आणि किरीट सोमय्याला अटक करा, याला सेटिंग म्हणतात उद्धव ठाकरेचं. हेच मला न्यायालयापुढे आणि जनतेपुढे सिद्ध करायचं. सर, ये संजय राउत ने एक और सवाल उठाया कि किरीट सोमैया चाह रहे हैं कि महाराष्ट्र को मतलब मुंबई को महाराष्ट्र से अलग किया जाए. इस तरह से उन्होंने एक प्रेजेंटेशन भी दिया और ये सब चीजें भी. इस पे क्या कहना चाहते हैं? मैं आपको वापस वही सवाल पूछूंगा, आपको नहीं. यानी किरीट सोमय्या का इसमें क्या प्रेजेंटेशन में क्या संबंध है? हर वक्त संजय राउत, मैंने आपको ये 12 घोटाले, उसने जो घोटाले के नाम पे स्टंटबाजी की थी, संजय राउत स्टंट करने, एक का भी पुरावा नहीं दिया. 2 बार, तीसरी बार कोर्ट ने, तीसरी बार नील सोमय्या के केस में पहले सेशंस कोर्ट में मुंबई पुलिस ने कहा कुछ भी नहीं है, हाई कोर्ट में ठाकरे सरकार ने कहा, और किरीट सोमय्या के केस में कल वापस हाई कोर्ट ने यही पूछा मुंबई पुलिस को, राज्य सरकार को 57 करोड़. तो क्यों उद्धव ठाकरे ने 57 करोड़ की 4 बिल्डर, मनी लॉन्ड्रिंग, नील सोमय्या की कंपनी में अकाउंट पैसे गए, क्यों नहीं दिए ये जानकारी? संजय राउत और उद्धव ठाकरे ने SIT बनाई, नौलानी 4 ED ऑफिसर, प्रधानमंत्री को पत्र लिखा, 4 इतना पैसा गायब किया. क्या हो गया वो भाई? 2 महीने हो गए ना. म्हणून हे सगळं ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर आले की काहीतरी नवीन टन. आता मुंबईला वेगळं करतात. दादा माझा काय संबंध? भारतीय जनता पक्षात किरीट सोमय्याचं स्पष्ट म्हणणं आहे, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य अंग आहे. मुंबई ही मुंबई आहे, मुंबई महाराष्ट्राची आहे. सर, हिंदी में. ये संजय राउत हर वक्त ऐसे कुछ 5-15 कागज रद्दी वाले के हाथ से लिखा, ऐसे कोड़े दिखाता है. मुंबई को महाराष्ट्र से अलग करो, विषय कहा था अभी? किरीट सोमय्या ने जिंदगी भर ये कहा है. भारतीय जनता पार्टी का कहना है मुंबई महाराष्ट्र की राजधानी है. मुंबई मेरा जन्म मुंबई में हुआ. मुंबई के लिए हमें अभिमान है, महाराष्ट्र के लिए अभिमान है, और मुंबई को महाराष्ट्र से अलग करने का कोई सवाल ही पैदा नहीं होता है. ये स्टंटबाजी करके संजय राउत उद्धव ठाकरे के कहने पर इनके घोटालों पे पर्दा डालने का प्रयत्न करेंगे. कल उद्धव ठाकरे साहब आपकी परिवार की और एक कंपनी का घोटाला जनता के सामने रखूंगा. सर, आपको हाई कोर्ट से राहत मिल गई, लेकिन जब सेशन कोर्ट से आपकी इंटरिम बेल रिजेक्ट की गई थी, आप थे नहीं. यहाँ आपके घर के बाहर रोड पे लिख दिया गया कि भाग सुमैया भाग. क्या कहना चाहते हैं किस तरह से? हाँ, इसीलिए मैं शाम को आ गया ना. आ गया ना शाम को जवाब देने से. वो भाग रहे. उद्धव ठाकरे के 15 मंत्री नेताओं की प्रॉपर्टी जब्त हो गया, हो रही है. कोर्ट ने भी उस जब्ती को, अरे उनके उप मुख्यमंत्री का झरंडेश्वर साकर कारखाना जब्त भी हो गया, कोर्ट ने स्टैंप भी मार दी. तो घोटालेबाजों का पैसा वापस जनता की तिजोरी में जमा करवाना ये मेरा धर्म है, कर्तव्य है. मेरा सवाल उद्धव ठाकरे जी से, कि आदित्य ठाकरे की 7 करोड़ की मनी लॉन्ड्रिंग नंद किशोर चतुर्वेदी के साथ की, क्यों अभी तक जवाब नहीं दिया? आपके साले की तो 6.5 करोड़ की प्रॉपर्टी जब्त हो गई. जवाब तो देना पडेगा. नक्कीच सर, मराठीत पण सांगा, उद्धव ठाकरेंच्या कुटुंबियाचा कोणता घोटाळा आणि काही सांगू इच्छिता त्याबद्दल की काढणारा मुद्दा आहे? आता आहे ना, सारं महाराष्ट्र विचारत असते 19 बंगलो कुठे गेले, का हो आजपर्यंत उत्तर का नाही आहे? बंगले होते की नव्हते? होते तर चोरीला गेले तर मुख्यमंत्री काय करत होते? मुख्यमंत्री बायकोचे बंगलो गुल करतात तर बाकीच्यांचं काय होणार?
मुख्यमंत्र्यांच्या मेहुणाची 6.5 कोटीची प्रॉपर्टी जप्त झाली. मुख्यमंत्री गप्प का आहे? मुख्यमंत्रीचे पुत्र आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, कोमोस्टॉक घोटाळा, नंदकिशोर चतुर्वेदी 7 कोटी रुपयाचे मनी लॉन्ड्रिंग. उद्धव ठाकरेची बोलती का बंद आहे? उद्या मी आणखीन ठाकरे परिवाराचा एक घोटाळा जनतेसमोर ठेवणार आहेत. घोटाळ्याबाजांवर कारवाई होणारच. तर महाविकास आघाडीचा उद्या आणखी एक नवा घोटाळा आपण समोर आणणार आहोत, असं किरीट सोमय्या यांनी आत्ताच्या पत्रकार परिषदेत सांगितलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.